हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्विजयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री दिग्विजयरामो विजयते। श्री भारती रमणाय नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। समस्त गुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्यत अरण्यकांड पळून जाल्ले रामायणांतू बाल्यकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड जाले. अरण्यकांडांतू दंडकारण्यांतू आसूचे मुनीन गेल्ले आश्रम कशी ते हे वर्णन केला. रामान दंडकारण्य प्रवेश करचे त्या वेळार सर्व ऋषी मुनीन रामाक सांगचे थंय राक्षस मस्त बाधिताची तांगेल निमतां कराक्कू का म्हूण सांगून थंय ऋषीला आतिथ्य स्वीकार करून मुखार प्रयाण करता त्या वेळार विराध म्हळेले एकलेले राक्षसाल दर्शन जाता. तो सीतेक अपहरण करता. त्या वेळार लक्ष्मणान रामाक ताका मी हत कर का आनी सीते घेवन वचका म्हणटना राम बाण मारतना तो विराधो सीतेक सोडून राम लक्ष्मणाक घेवन धांवता. सीते मस्त भिवन रडता. रामूय लक्ष्मणाक त्या राक्षसान व्हेल्ले न्हय म्हूण सांगून ताका एक शस्त्र अस्त्रान अवध्य म्हळेले एक वर आशिल्ले. त्या वेळाक राम लक्ष्मण दोग जणी विराधाले दोनी हातय छेदन करताची एक व्हड गुंडी काणू तांतू भितर घालचे निर्धार करताची. रामाल स्पर्श जल्ली कुडले विराधाक पुरजन्माचे स्मरण जाता. राम लक्ष्मणाक शरभंग ऋषीला आश्रमा वच्चे तशी सांगता तो विराधाल देह तांणी पोंडा घालून सोडताचे. शरभंगाला आश्रमाक वता त्या वेळार थंय इंद्र आशिल्लो. इंद्र स्वर्गा वता रामा पळोवन. शरभंग तांणी रामाक कोरका आशिल्ले अर्घ्यपाद्य आतिथ्य सकड करतरे अग्निप्रवेश करून रामाला द्राकाची तांणी मोक्षा वताची. शरभंगाला आश्रमा मस्त ऋषी आशिल्लीची तांणी तांकां रक्षण करका राक्षसाला दुखून म्हूण सांगून रामाक बिन्नाह करताची. राम तांकां अभय प्रदान करता. मागीर सुतीक्ष्ण आश्रमा प्रवेश करता शरभंगान सांगिल्ले प्रकार. थंय आमकां एक राबू जाव का म्हणून प्रार्थना करतना हांगा नाका तुमी विंगड कडेन दंडकारण्यांतू प्रवेश करून थंय राब्याची म्हूण म्हणटना जायता म्हणून रामनी सीतेनी लक्ष्मण मुखार वताची. 10 वर्ष पर्यंत तांणी त्या दंडकारण्यांतू राबलींची म्हूण येता. मागीर सुतीक्ष्णाल आश्रमा येवन तांगेल्या विचारान करून अगस्त्य आश्रम खंय म्हूण पळोवन राम लक्ष्मण अगस्त्य आश्रमा वताचे. अगस्त्य आश्रमांतू वतना सीतेक रामू वातापील वलाले संहार कशे जाल्ले म्हूण म्हणलेले एक विशय सांगता. मागीर अगस्त्य आश्रम प्रवेश करता. लक्ष्मणाक अगस्त्य विंध्य पर्वताक बागसान दवरलो तितलो महिमान्वित म्हूण सांगता. मागीर अगस्त्य आश्रमा प्रवेश करतना अगस्त्य ताका आतिथ्य मात्र करचे न्ही. वैष्णव धनू असल मस्त अस्त्र शस्त्र प्रदान करता रसाची आनी सांगताची हें मरुभूमी जावन आशिल्लें हें दंडकारण्य आतां सुभिक्ष जाला मेगेल तप प्रभावान
हांग मस्त रुशी राबून आशिल्ली जाल्यार आत्त मस्त भित्ताच हांगेवच्या इता म्हळ्यार राक्षस आसत त्या राक्षसा पुरे तूं नाश करता म्हूण सांगून मागीर तांणी अगस्त्याला अनुमती घेवन पंचवटी वताची मदें तूं जटायू मेळटा जटायू वंशाचे तागेले वंशाचें निरूपण करता मागीर पंचवटी वतात तांणी लक्ष्मण पर्णशाला निर्माण करता तशी हेमंत ऋतू आयलें हेमंत ऋतूचें वर्णन आमकां वाल्मिकी रामायणांत पळोवचें मेळटा थंय शुर्पणख येयली मागीर शुर्पणख येयली काणी गोत्तस पुराय जनाक ती रामाक वरण करता म्हणटना ना जायना तूं लक्ष्मणा वारडिकून घे म्हाका बायल आसा म्हणटना लक्ष्मण तिगेले नांक कान पुराय चेतन करता ती वचून खरं दूशणाल्या ह्या विशयी सांगता तो रामसंहारा खातीर तागेले 14,000 राक्षसांक पेटयता राम तितली जनाकय नाश करतरी मागीर खराला येवन ती शुर्पणख सांगता त्या वेळा वपास दूशणाक न्ही 14,000 राक्षसांक घेवन युद्ध करून वपास खरं येता खराक मात्र मस्त दुर्निमित्त जाता अपशकून जाता त्या वेळाक खरा लोट युद्ध करतना सीतेक एक गुहेंत राबून थंय तिका काबल राबुका म्हूण सांगून रक्षण कोरका म्हूण सांगून लक्ष्मणाक राम सांगता लक्ष्मणाक बेजार जाता खरा दूशणाल युद्धांत म्हाका अण्णान एकल्यान कोरका जाता युद्ध म्हणून जाल्यार लक्ष्मण कसले हेची उलयना अण्णान सांगिल्लें तशें आयकता जाल्यार राम न्ही खरं दूशणाल युद्ध पळोवच्याक आकाशार मस्त देवते येवन राबताची तांगेली आशी तीची राक्षस नाश जावकांची म्हूण समची यज्ञ करूं सोणानातले तांकां आहुतींनी मेळनातले देवतींक बल खंय दुखून तशी थंय पुरजन येवन राबता कशी आतां खर मरता दूशण मरता म्हूण गोतस रामाक न्ही खरं दूशणांक सेनेक रामा लोट युद्ध जाता सेन सुरवेक नाश करता रामू त्रिशिरसा मारता खराल रथ ध्वंस करता त्या वेळार खर रामाक गद उड्डयता जाल्यार रूख उड्डोवन तांणी तो राक्षसू खरू रूख उड्डोवन युद्ध करतना रामू बाणान ते रूखय कट करून घालता ताजे नंतर अशी युद्ध जाता जाता खराक संहार करता अकंपन्याकಳು वरला थंय तो रावणा वचून खरं दूशणाले संहारा विशयी सांगता रामाल महिमा रामाल रूप रामाल पराक्रम सर्व सकड सांगता त्या वेळार सांगता कसं म्हणून ताका अशीची एदुरसूच्या जायना तागेले एक बायलच तागेले भारी मोगाची तिका अपहरण केल्ली म्हूण जाल्यार तो मनान दुर्बल जाता म्हूण त्या वेळार रावण मारीचाल सहाय घेता तेदन मारीच सांगता नाका रामाल प्रभाव तुमकां गोतना हांव 2 पंत तागेले निमती तागेले बाणाचे पेट खावन हांव आतां हांगा घेवन निपून बेसला सन्यासील वेस घालून नाकाचे नाका तागेले विशय नाका म्हूण म्हणटानाय रावणाक शुर्पणखी निंदन करता मागीर म्हणटा तूं सीतेक अपहरण करनाय ताका वापस मारीचाले वता सीतापहरणाक सहाय कर म्हणटा जाल्यार तो रावणाक कितले जावका तितले हितोपदेश दिता मागीर रावणाक नाना तागेले पराक्रमांनी सांगून उपदेश दिता जाल्यार रावण सांगता आतां मरची रामा बाणान मात्र मरची न्ही तूं हांव सांगिल्लें काम करना मेगेल बाणानय मरता तूं म्हूण म्हणटना मारीचाक मना मस्त दुख्ख जाता कशी म्हाका आतां मरण लागी येयला रावणाल काम करून दिवन मोरया म्हूण सांगून मायामृग जावन येता सीते मायामृग पळोवन हट करता रामा लेगी म्हाका तें मायामृग जाय म्हूण लक्ष्मण सांगता त्या मारीचाले रूपश्चपुरम जाल्यार सीते रामा सांगता म्हाका तूं पुणी हांडी म्हूण राम जायत म्हणटा इतेक म्हळ्यार थंय सीतेक आनी रामा मात्र तांगेले अवतारा उद्देश गोतस लक्ष्मणा गोतना तशी सीती जायत म्हूण म्हणटा ताजे नंतर मृग हाडचे खातीर राम रान्ना चमकला मारीचाक मृगरुपार आशिल्ल्या मारीचाक रामाल बाणान मरण जाता जाल्यार ही मारीच्यो कडेर वेळार पुणी एक बाद दिवका तांकां रावणाल काम जावका मळ खातीर
रामाल ताळेरी सीते लक्ष्मणा म्हूण सांगून आक्रोश करता. ते राम म्हूण लेखून सीते लक्ष्मणाक वस रामाल रक्षणेक म्हणून प्रचोदन करता. तो वचना म्हूण म्हणटा ताका नाना रितीरी कुत्सित निंदन करता ती. निष्ठूर जावन उलयता. मागीर वचूंकच येता लक्ष्मणाक. त्या वेळार संन्यासी वेश स्विकार करून रावणा लाग मंजलतय. ते अभ्यागत संन्यासीक सीतेन सत्कार केल्ले. आम रावण मिगल बायल जा म्हूण सांगून रावणान सीतेक सांगले. सीता आयकना. जाल्यार तागेले पराक्रम, तागेले प्रभाव, तागेले संपत, तागेले लंकेची चंदाई सकड वर्णिसून वताय करता तो सीते रावणाक निंदन करतना तो राक्षस रूप घेवन तागेले रावण रूप घेवनूची सीतेक तांडून लंकेक रथार तागेले रथार बैसून प्रयाण करता. जटायू दिसलो. जटायूक तिणा पयले म्हाका राख म्हणलें. जटायू रावणाल वटू होराट करता. जटायूल रेक्केचे छेदन जावन जटायू मरता. रावण लंके वता. सीते ताका कितले उलयल्यार तो आयकना. तांडून घेवन वता. सुग्रीव आनी 4 वानर पळोवन ती तिगेले आभरण आनी पुरय पोटली बांदून तांगेले उड्डयता. मागीर लंके चमकलेल्याक सगळेची लंके सीते दाखून असल लंकेश्वराल बायल जत्तू ओप्प म्हूण सांगून मस्त प्रलोभन दाखयता. जाल्यार ती आयकना. त्या वेळा 12 म्हयनो भितर तूं म्हाका बरडी करून गेली म्हणजे तुका हांव मारता, दिश मारता म्हूण प्रतिज्ञा करता. त्या वेळाक रामायणांत एक प्रक्षिप्त सर्ग म्हूण आसा. त्या सर्गाक नंबर दिनाचे ताका प्रक्षिप्त सर्ग म्हणचे. तांत भितर ब्रह्मान इंद्रा पेटोवन पायसान्न तिका दिवन तिका केन्नाय तांणी भूक जायना अशी हें घेतल्यार जाता म्हूण सांगून तीण ते पायस स्विकार करचे एक विशय येता. हांग राम घुवन आश्रमादी कडेन लक्ष्मण वाटेर मेळटा. सीते खंय सोडला तूं म्हणटा. तेन्ना तिणें अशें म्हणलें हांव येवका जाल्लें म्हणून सांगतना जाल्यार तूं इल चुकीन मेळ म्हूण सांगून थंय वतना थंय सीते मेळना. मेळ्ळेले कडेन सोदितात तांणी. मनान तूं गुहेन तूं हांगा थंय पुरे खंय सोदिल्यार सीते मेळना म्हणटना राम बारी दुख्खान सीते खातीर रडता. सामान्य एक प्राकृत मनशान रडल्या वरी राम हांगाचे प्रकृती सहज स्वभावान मनीशो दुःख कशी भोगता म्हूण राम दाखयतरच. न्हयतल्या लागीं सरोवरा लागीं उदकाच कस सकडे आकरस थंय ताजे नंतर रुकू वृक्ष वाळे वाली वायुदेव सकड नाल्ले निमगीता. कोणेय सांगनाची ताका खंय आसा म्हणून. रावणा भिवनूच कोणेय सांगनाची म्हणून घाला. मागीर भोंवता ताका रावणाले सीतेले पय्या गुर्तू दिसता. मागीर थंय दुखून मुखार वतना रावणाल सारथी तागेले रथ पुरे पडलेले दिसता. कळ्ळी ताका सीतेक कोणकी अपहरण केला म्हणून. सीते मेळनातले सर्व 3 लोकां संहार करता म्हण. तेदना लक्ष्मण त्या परे तूं म्हणूनच तूं कोण म्हण तुका गोतस पळय. आमकां सीते मेळटाची मेळटा. आनीक कसं म्हळ्यार केन्नाय कर्मफल मेळयलें आसा तें अवश्य अनुभव करूं का म्हूण सांगून लक्ष्मण रामाक समाधान करता. ओपा सीतेक सोदून वता रामाक जटायू मेळटा. जटायू जाल्लेलो विशय पुराय सांगता. रावणाल सुद्दी सांगताची जटायू मेलो. जटायूक अर्धोदैहिक संस्कार करता. पिंड प्रदान पुरय तोच करता. मागीर अयोमकी राक्षसीले विशय येता. लक्ष्मण तिका कर्णनासिक छेदन करून मुखार वताना कबंद मेळटा. कबंदू तो गंधर्व तागेले विशय पुरय मागीर सांगचे आसताणे. राम लक्ष्मणा सुरवेक ते तागेले हातान धरून घेता. तांणी कबंदाला हातू छेदन करताची. मागीर राम लक्ष्मणाल परिचय करता. म्हाका ह्या जन्मातून कशी मुक्ती दिवका म्हूण तो सांगता. आनी तागेले शापा वृत्तांत तो कसल्याक राक्षस शरीर घेतले तो धनू म्हणलो एकलो गंधर्व ह्या पुरे सांगून कबंद मिगेल देह दहन केले नंतर तुम कसं करका म्हणून सांगता. म्हणटना कबंदाल देह दहन करताची. त्या वेळार चिते दुखून एक दिव्य देह घेवन येईल कबंद ऋषमुख पर्वतांत सुग्रीव म्हणले एकलो मंगडाल गेल रायस तागेले वस तो तुका सीतान्वेषण करच्याक सहाय करता म्हणटा. मागीर ऋषमुख पर्वताक कशें वचचें म्हूण सांगला. त्या वाटेन वतना पंपा तीरांत शबरी मेळटा. शबरी ती रामाक फलदान दिवन आतिथ्य करता. मतंग ऋषील प्रभाव वर्णन करून
रामाले अनुमती घेऊन अग्निप्रवेश करून स्वर्गादीकडे शबरील प्रयाण जाता. तशी हांगाक अरण्यकांड जाता. हांगा आमकां विरादू कबंदू शबरी हांगेल पळय काण येयला. आतां आमी हांगा रामायणाच्या अरण्यकांडांत थंय रामान ऋषी मुनी तांगेल वटो काडलेलो वेळू तांणी पळय तांगेल वटो तागेले धर्माचें व्याख्यान चिंतन मंथन हे पुरे उपनिशद जावन आयिल्ले. उपनिशदांतलो विशय पुराय थंय आयला. तशीच केन्नाय कसं न्ही म्हळ्यार खंयचे एक सतजीव म्हूण आसा तांकां साधनेक कसले आतंक जाता म्हूण जाल्यार तांणी ते आतंक निवारण कर म्हणून परमात्माक प्रार्थना करता. तशी प्रारब्धवशान आसच्या पुरो परमात्माले इच्छा रूप जावन आशिल्ली मायेन आसच्या पुरो आमी केलेले पापान आसच्या पुरो शापान आसच्या पुरो देवा म्हूण सांगून आपयतले जन आसाची मस्त कसं की दीन अवस्थे अशी आसून देवा म्हणून आपयतले जन आसत त्या जनांक सजीव म्हणचे तांगेले रक्षण करचें परमात्माला अवताराचें एक कारण. रक्षण म्हळ्यार परमात्मान कुर्का जाल्लेले ते शरण येयले जनांक. तशी ताजे नंतर परमात्मो देह घेवन येयली जाल्ली कुडले तो परमात्मा म्हण थंय दाखोवन घेना. तो सर्व साधकांक तो उत्तम आचरण करून दाखयता. हें न्ही जावन परमात्माला अवताराचें कार्य. थंय पळय ताटकी शृपनकी अयोमुखी असले दुराक्रमण शाली जावन आशिल्ले ते स्त्री जाल्यार ताणें मारला इताक म्हळ्यार बरी दुराक्रमण करतले स्त्री जाल्यार तांणी हत्येक अर्हची म्हूण सांगता. ताजे नंतर खरं दूषण मारीचे सुबाहो असल राक्षसां रामान मारनी मे तेंची रामान तागेल्या अवतारांत इतली राक्षसां मारला जाल्यार अहल्ये गौतम अत्री अनसूया शरभंग सुतीक्ष्ण अगस्त्य जटायु शबरी इतली जनांक येदोळते दर्शन दिवन रक्षण केलां. आनी मस्त सकट काणेस शापग्रस्त ते विराधक बंद राक्षस तांकां शाप विमोचन करून राखता पुराय सज्जन म्हूण येत. तशी आतां रावण कुंभकर्ण तांणी शाप विमोचने खातीर आयिल्लीची जाल्यार कोणाक रामावतार घेवन येयलो म्हणले कुडले एकपंत पुराय जनाला शाप विमोचन करचें न्ही. तांकां कालावधी आसा अमकी इतले काळांतू तांगेलें शाप विमोचन जावचें म्हूण सांगून. तशी राम म्हळ्यार परमात्मा राम जावन येवन तागेले भक्तांक ताका शरण येयले जना पुराय रक्षण करतरस अहल्योद्धार प्रसंगांत अहल्ये न्हय उद्धार जालेली पातोर जावन आशिल्ली म्हणली कुडले रामाल पादस्पर्श जाल्ले पुरे पातोर स्त्री जाल्ला हांवें ना न्हय. तशी रामचंद्र मागीर मुखारी रामचंद्र सीता वियोगान दुख्ख करचे विशय पळयताचे आमी. आमकां मनुश्य कसले सकडी क्रिय करता तें परमात्मो करून दाखयता आसा जाल्यार मनशाले क्रियेक कर्म म्हूण म्हणल्यार परमात्मान करची पुरे तागे लिला म्हणून घेता. तशी परमात्मो असंख्य जिवांक हांगा आमी जाल्यार लोळचे हांगा येवन जाल्यार परमात्मो तो वनांत कशे खातीर तशी भोंवता म्हळ्यार तो हांगा येवन तो देवू म्हणून म्हणलेले एक चूरू कुरू समीत सुळीव समीत कोणाकून जमळ खातीर तो मनुशाल मणकेची तो वर्तन करतकय. तशी परमात्मा लील हें ज्ञानी जनांकय मस्त भ्रांती जाता म्हणून एक सणकाणेस कसं न्ही म्हळ्यार रुद्र पार्वतील वटू तागेले विमानार बैसून आकाश मार्गान वतरस तो रामनी सीते ह्या रामचरित मानसांत मेळटा. राम सीते सोदून रडतरच कय तेदन ती शिवाले सांगतकय तो तुमी परमात्मा म्हणटाची राम जावन येयला तो आतां भुंयचेर आसा म्हणून सामान्य मनुष्य बायले खातीर हें म्हणटा रडता न्हय तो परब्रह्म परमात्मा म्हणून कशी सांगचें म्हणटना शिव सांगतकी हे पार्वती तो रामचंद्र साक्षात श्रीमन्नारायणूची तुका कळना तें म्हूण तरी हांव ताका परिक्षा करून येता म्हूण सांगून रामाक परिक्षा करचे खातीर पार्वती शिवा भट्ट पंचवटीक येता. थंय सीतादेवी ना म्हूण सांगून रडची रामा पळोवन पार्वती सीतेल रूप धारण करून शिवाक निमगीत हांव
कोणाला बरी दिसता तुमकां? सीते बरी दिसता मू तूं म्हणून शिवान सांगली काय. मागीर ती सीते वेशान रामाला येवन तागेल्या हेकडे तेकडे भोंवत काय. जाल्यार रामचंद्र तिका पळयना, सीते 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 म्हूण सांगून रुखाक वाल्लीक पळय पटोवन धरतर मस्त बेळ सीते बरी तागेल्या दराक उलरी तो ಈಗೆಲ್ तिकडच्यो येना म्हणटान पार्वती सीदा शिवाले वतकय आनी सांगतकय तो राम म्हाका दोळ वयर करून पळयना हांव सीते म्हूण सांगून सीते बरीची वेस घालून सीते बरी जाल्ले हांव जाल्यार तो चोयना. मागीर सीते सीते म्हूण रडता म्हणटना रुद्र म्हळें की पार्वती हांवय तुका दोळ वयर करून पळोवचें जतवे इतें म्हळ्यार हांव आतां तुका सीते म्हूण लेखला न्हू आनी बायल म्हूण कशें लेखचें म्हणटना पार्वती कळटकय तिगेल चुकी देवाक परीक्षा करूचें मुखेल म्हगेल चुकी म्हणून शिवाल्या की नाना रितीरी पांय पडटा ती आनी क्षम घेता. मागीर तिका शिव स्विकार करून रामू म्हळ्यार कोण तागेल महिम कसले म्हूण सांगून सांगतकय ती तशी सांगतकय देवी रामचंद्र रुकू वाली झाड हे पुरे पटोवन धरतरच न्हय म्हूण सांगून तूं म्हणटा तांणी पळय दिव्य चेतन विंगड विंगड रामायणा वळारी रामाला आलिंगना भाग्य घेवका म्हणूची रूकनी जावन आयल्यांची दिव्य जावन आशिल्ले जन तांणी उत्तम साधन करून तांकां जाय जाल्यार रूप घेवन येवच्या जतल जन तांणी आतां त्या रुखांत वाल्लीन तूं पुरय जावन बैसल्यान तांणी परमात्मो तसले उत्तम ऋषी चेतन ते पुरय तांकां आपोण पटोवन धरून तांकां आनंद दितरस हें तो अप्राकृत देव जाल्यार तागेले एक अप्राकृत लिला कशा खातीर म्हळ्यार तागेले भक्तांक संतोष दिवचे खातीर म्हूण सांगून हें रामचरित मानसांत मेळटा वाल्मिकी रामायणांत न्हय. तेची कितलेकी विशय विंगड विंगड रामायणांत तसं वाल्मिकी रामायण मूल रामायण ताजे आधारारी ते भक्त आतां तुळशीदास रामाल व्हड भक्तो तो तुळशीदासान त्या रामाल भक्ती तागेल मनांत कशी आयली रामाल विशय कशी उत्प्रेक्ष करून सकट बरोब येता तागेल देव तो ताण तागेल देवाक ताण कशी होगळसूं येता तितली प्रीत करता आशिल्लो तो रामा तितली भक्ती करता आशिल्लो तशी ताणें बरयलेलें रामायण आनी मूल रामायणांत ಸ್ವಲ್ಪ चड उण आसता तांगेल मना समजावन बरचें. मूल रामायण साक्षात नारदान सांगिल्लें तशी मूल रामायण इतर रामायणा पेक्षा भिन्न आसता निजावन मूल रामायणच सांगच्याक. तशी आतां त्या रुद्र पार्वतीक सांगता तो प्राकृत जावन प्राकृत लील करतरस म्हूण. मागीर बिल्ल्यावरी करता रामू दुखल्यावरी करता त्या वेळार लक्ष्मण रामाक भिवनुका दुख करूनुका तूं आमी सीते खंडीत सोदिताचें म्हणून लक्ष्मण समाधान करचें दिसता आमकां. लक्ष्मणान समाधान करचें पळय रामाक. राम म्हळ्यार कोण साक्षात परमात्मुची ताणें सगळे भव सागरांतले हांगाचे जनांक पुरय भय करतलो हितोची भय निवारण करतलो हितच चावन ताका विष्णू सहस्रनाम भयकृत भयनाशन हा म्हणटात तसो राम आपण बिल्लाशी दाखोवन घेता. तशी मागीर तागेले आनेक कसो न्ही म्हळ्यार सीता मेळ्ळी म्हळ्यार रितीन मेळ्ळेले देवतेंक निमगीत तो त्या वेळार तो 3 लोक येता हांव लासिता म्हूण म्हणटकय कोप्पून कोणाक वतना म्हळ्यार कसो तें हांव 3 लोक लासिता. तेदना लक्ष्मण एक विशय रामा सांगता. रामा सांगचे न्ही ते राम देवूची जाल्यार हें जगत्या सांगचें पळय तो सांगतकय कोणा तप्पाक कोणा शिक्षा दिता रामा तूं. सीतेक कांपून व्हेल्लेले लोककंटक जावन आशिल्ले रावणान म्हूण म्हणटाची तुगेलो अवतार जाल्लो ताका शिक्षा दिवच्याकची म्हणटना तूं रावणा शिक्षा करूं शिवाय तागेल निमती सुरवेक भीती पाविल तसल देवतेंक कसो न्ही शिक्षा दिवची तूं हें पळय समूमें म्हूण लक्ष्मणान सांगतना जाल्यार रामाले रामू परमात्मूची ताका गोतना तील कसले ना जाल्यार लोकशिक्षण म्हूण म्हणलेलें कसं वाल्मिकी महर्षी लक्ष्मणान हें पुरय उत्तर सांगयशिल्लें नैकस्य तु कृते लोकान विनाशयितुमर्हसि युक्तदंडा ही मृदवः प्रशांता सुदादिपाहा म्हळ्यार एकल्याला अपराधा खातीर सर्व जिवांक तूं विनाश करता म्हळ्यार सम्मुमें म्हूण म्हळ्यार हें लोकशिक्षण म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार दुख्ख म्हळ्यार येतना मनीस विवेचना शक्ती कळून घेता त्या वेळार समाधान सांगू एकलो आसूं का जाता.
विवेचन सांगूक समाधान सांगूक तशें लक्ष्मणाल करीन रामान दुःख आईला दुःख येईल जन कसं कसं करताची म्हणून रामान करून दाखयतना लक्ष्मणा करीन ताका समाधान सांगायला बरी केला वाल्मिकीन. तशी आमगेले कन्नडांत एक गाद आसा ಎತ್ತಿಗೆ ಜ್ವರ ಬಂದರೆ ಎಮ್ಮೆಗೆ ಬರೆ म्हणून म्हळ्यार बसवाक ताप येईल काही त्या वेटरनरी डॉक्टरान येवन थंय न्हिदून आशिल्ली म्हशीक बरी घाल्लेली काही. तशी एकल्या दिवक आशिल्ली वखद आनी एकल्या दिल्या बरी जाता तशी कोणाक कसो जाल्ला तांकां न्हू वखद कोरका. तशी एक काणी अच्युत मामान सांगिल्ली उडगास येता. एक कडेन मस्त जनांक जेवणां आपयले पुराय जन जेवणां बसल्यांची त्या वेळार एक कोणेय मेळना अशी न्ही ते जेवणां वेवस्था करलेले जन पेद्द आसूं का थंय कैळो मागीर माज्जर सुणें पुराय भितर येता म्हूण सांगून एकल्याक ते भितर येवचे वाटे लागीं राबोवन ताका आतां बड्ड दिला कुरडो तो न्हिजावन कुरडाल्या कोणें धांवडाय कसो येत म्हूण ताका दिसता बाय ते चुकी तांगेलीत न्हय दिल्लेले तेच भितर एक माज्जर येयलें जेवणान पुराय माज्जर माज्जर म्हणून बोब मारतना ताणें ओट्रासे बड्ड बिसविल के माज्जर धांवलें. तेच भितर सुणें भितर येयलें के भितर येवन थंय आशिल्लें पन्ना तोंड घालता म्हणटना यो सुणें 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 म्हणून बोब मारली के जनांनी तो कुरडो बड्ड घेवन येवन कसो त्या बड्ड्या मेळटा तांकां मारून घालता. सुणीं धांवन गेला जाल्यार आशिल्ल्या जनान पुराय पेट्ट काडले जेवणां म्हणून येयले जनान. तशीच अपराध केल्ले जनान चुकोवन घेवचें कोणकी अपराधी न्हय आशिल्ले जनां शिक्षा मेळचें तशें जत्न तूं केल्यार म्हणून लक्ष्मणान रामा सांगचें. हांगा न्हिजावन रामचंद्र तागेलें सामर्थ्य कितलें आसा म्हणून लोकां दाखोवचे खातीर 3 लोकूय हांव संहार करता म्हूण सांगिल्लें. शिवाय रामाक करुणा सागर म्हणटाची परमात्माक म्हणटना तो क्रूर आसतवे ना न्हय केन्नाय परमात्मा खंयचेय अवतार घेवन येवो लोकशिक्षणा खातीरच आसता. तशी भागवतांत ताजे खातीर सांगिल्लें मर्त्यावतारः खलु मर्त्य शिक्षणम रक्षो वधायैव न केवलम विभो म्हळ्यार मर्त्यावतारः खलु मर्त्य शिक्षणम तो मनुष्य जावन अवतार घेवन येता मनशांक लोकशिक्षण दिवचे खातीरच तशें तांकां पुराय रक्षण करचे खातीर येता तो म्हूण सांगून सांगता भागवत. तशी भक्तां खातीर भक्तांक पुराय तागे लील पळोवन भारी संतोश तांणी ज्ञानी भक्त देव परमात्मा म्हणून गोत आशिल्ले परमात्मा म्हणून गोतना नातिले जेन्ना तो एक प्राकृत मनीस ताणें करची लील पळय तांकां मनुश्य सहज जावन आशिल्ले कसो की स्वभाव म्हणून दिसता. तशी केन्नाय म्हणटाची हरिकथामृत म्हळ्यार परमात्माल काणी आयकलेली देखून कसो जगता कसोच देवाल काणी आयकुच्याक जे म्हणून पुरसत आशिल्ले जेन्ना ते मानतार जनांक आमकां पळय सगळो दीस घरा काम हांगा ऑफिसा वचून काम पूर जावन वता आनी देवाल काणी आयकुची त्या पुरे मानतार जाता रिटायर्ड जाता तेच न करचें आतां आसतितले काळ सूख भोगू का असले पुरे जनाल मनांत न्ही जावन देवाले काणी आयकल्यार कसो जाता म्हळ्यार पाप परिहार जाता कसल कोरका आमी म्हूण कळटा. सगळो दीस कान्नांत परमात्माल विशय स्तोत्र की काणी की आयकतोरच म्हूण जाल्यार कान शुद्ध जालो मनांत तीच चिंतन मंथन जाता देखून संतोश जाता आनी मन कल्मश पुराय धांवता मनांतुलें पुराय धांवन थंय परमात्मा येवच्याक जागो जाता. नानांतल्या मनांत काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हें वचूं जाल्यार पुण्यचरितामृत आयकूंक पुण्यचरित्र म्हळ्यार कोणाली खंयच्या टीव्ही सिरियला काणी खंयची नॉवेल्स त्या पुरे पुण्यचरितामृत न्ही पुण्यचरितामृत म्हळ्यार कोणाल म्हळ्यार परमात्माले ते आयकूंक. तशी आतां सीता वियोग जाला राम मर्त्यशी म्हळ्यार मनुष्यशी दुःख करतरस ही काणी आयकून आमकां कसो लाभ आसा म्हळ्यार आमी कसं की दुःख भोगता पळय तें ना हें ना अन्यक ना दुसऱ्याक ना बायल जायनी वर्डीक जायनी अन्यक जायनी दुसऱ्याक जायनी हें पुराय दुःख दूर जाता तें आयकलेलें निमिती. तशी तांतूय परमात्माल चरित्र आयकल्यार आमगेलें दुःख दारिद्र्य सकट नाश जाता म्हूण म्हणटाचें. अनेक भक्त साधू संत रामाले ही कथामृत लायक जावन तांणी वर्णनय केलां. तुलसीदासान सांगिल्लें एक वर्णन आसा रामचरित मानसांत तांणी सांगताच की राम एकडे तेकडे
पतरस लक्ष्मणाला निमगितरस कशी सीते मेळटली ती म्हाका पळयना अशी कशी बनतली म्हणून म्हणटना वैरी पळयत के रामो ತಂಗೆಲ್ ಮಠचे कल्पन ही पुरे ಈ ತುಳಸಿದಾಸ ರಾಮಚರಿತಾಮೃತ ತುಳಸಿದಾಸಾಲೆ ते वाल्मिकी रामायण आधारारी ತಂಗೆಲೇಕ ಮೂಲ रामायण आधारार ತಂಗೆಲೇಕ कल्पने आणि ಸ್ವಲ್ಪ उत्प्रेक्ष करून बरयिल त्यांनी ತಂಗೆल भक्ती ती देवाल वैरी पळयत सूर्यदेवा पळोवच्या भंय जावन रामान भंय म्हळ्यार लजी जावन राम तोंड तोग्गू करता कೈ इत्याक म्हळ्यार रामा मिगेल कुलांतो म्हळ्यार सूर्य इक्ष्वाकू वंशाचो पूर्वज न्हू इक्ष्वाकू सूर्याल पूत तशी मिगेल कुलांतू बाईल रक्षण करूं जायना जाल्यार हेडी कशी जल्ला बा म्हूण लेखला रे म्हणून राम पळयना म्हूण सांगून तशी असल पुराय वर्णना तुळशीदासान रामचरितमानसांत केला. तशी सीतादेवीक ती दक्षिण दिक्काक रावणान तिका व्हेला म्हूण जटायन सांगल्या तशी दक्षिणाभिमुख जावन जी राम येतरस त्या वेळार अनेकानेक साधक ब्रह्मचारी ತಂಗೆಲ आश्रम ಎದುರು भारीची कुतूहलारी राम येता म्हूण राखून रबिलीच कೈ हें पुरय रामाल काणी सांगतना ते प्रवचनकारान पुरय सांगचे कसल ते म्हूण म्हणलेले हे विशय पैचे दिसाचे रामाल काणींत आमी पळोवया. आजी सांगील सरबई परमात्माले सद्गुरू भारतीपतीले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.